वैष्णवीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या केली आहे. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी आता पुन्हा एकदा गंभीर आरोप केले. विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडी यांची नियुक्ती करण्याची पुन्हा एकदा मागणी केली. शासनाने आमच्या मागणीला कोणताही प्रतिसाद दिला नाही असंही कसपटे यांनी म्हटलं. आता त्याच्या अहवालात काय म्हटलेलं आहे की 29 त्याच्या जखमा आहेत. त्यातल्या 15 जखमा ताज्या आहेत, 24 तासाच्या आतल्या आहेत. याचा अर्थ ज्या दिवशी तिला मारहाण करण्यात आली त्या दिवशी तिचा मृत्यू झाला आणि ही आत्महत्या नसून हत्याच आहे आणि यांनी संगनमताने मिळूनच ही कट रचून हत्या केलेली असा माझा ठाम माझं म्हणणंच आहे की तिला मारण्यातच आलेलं आहे.